आणून देई नसे घरी, तिची तब्येत चांगली नसे. हे बाय माझा पोरगा बुडगी आई, हे बाय माझा पोरगा. ओळखलीस का माझ्या पोराला? नाही पाय हात दे बुडगी आईला, हात दे. हे बाय नवीन स्टाईल आहे ना. हो ना. टाटा टाटा रे टाटा कर आजीला, टाटा कर. दादा. इकडे काय म्हणते बोल तू ना. तिकडे खाली जाते रे. घर मग पाहिजे. आनंद आहे अरे मा. हा? अरे तिकडून नाही, इकडून जायचं. तिकडून नाही. आनंद आहे. हा. आता फक्त माझे मुठभर माती टाक जा झाला. अरे इकडून नाही म्हणतोय, इकडून नाही जाऊ शकत. इकडून नाही. हम्म. झाला काम झाला माझा. हम्म. माझ्या मोठ्या हम्म. माझ्या मोठ्यासाठी मोठ्या जा. आता बसता नाहीये. अशी सरकते का थोडीशी? नाही नाही बसता नाहीये. बसता नाही येत का? आता बसता नाहीये आता. ते ओळखते पण. 100 वर्षाची झाली ना बुडगी? तुम्ही किती वर्षाची आहे मामी? माझ्या मोंट्याला टाकू नको. नाही नाही. हो माझा मोंट्या एकटाच आहे आपल्या बाय. माझ्या मोंट्याने सांगतायचं बरं, नाही तर म्हणशील मीच आहे मोठी रोगीत. माझा मोंट्या गरीब आहे म्हणशील. माझ्या मोंट्याला टाकू नको. माझ्या मोंट्याला हो नाही हो, मी कशी टाकणार आहे माझ्या भावाले? काका कावाचा आहे माझा मोंट्या. काय जा येईल तुझ्या घरी गडवर पाणी येईल. बासा मग बासा झाला बिचाऱ्याला, चांगला आनंद झाला माझ्याला. तो तिथे जाय बाय, तुझ्याकडेच तो बाय माझा मुलगा. तुझ्याकडेच पाहिजे आहे तो. माझ्या ते बहीण भाऊ आम्हा तुझी नानी हो आपला गोंडू ते उचलून ठेवूच तिकडे. गोंडा नाही केवढी होतेस मा. 3 जण येऊ माझे. मला पाय होता हात होतात. ह्या पारण्यातून त्या पारण्यात फेकणं माझ्यावर माय बाप गेला तर रडूच नको, रडू नको. माझी लहानची होती तर माय बाप इटाले गेला तर माझा पारण्यातून काढून माझ्यावर मिळले ना आपल्या बोरीले टाकलं तर माझ्या रडूच नको, रडूच नको. माझी सुखाची माझ्या आता तेवढीवरच म्हणलो माझ्या अस्मिनीच्या पारणानं. अरे नाही काय नाही करे आजानं कडेल आजानं नाही टाकलं ना. आजानं पटना कडेल धरण खाल्या ठेवलं तर जावला आजानं. आता बुडगी तुझं वय किती झालं? 100 झालं का? 100 वर्षाची झालीस का तू? कोण आली हो ना, 100 वर्षाची झालीस तू. 100 कच्ची झाली सगळं. मग कितीची झालीस? काही 80 झाली. 80ची झाली. 80 90 90 वर गेला पण 60-70 झाली असेल. 60-70 कुठं आहे मामी? 60-70ची आहे ना तू. 60-70 नाही म्हणलं 60-70 वया होती. आता 80-90 वर गेली असेल म्हणलं. अच्छा असं म्हणलीस का? म्हणजे मी इथे बसली ना त्याला ना पहिलं वया पालन का नाही त्या माम्यानं त्या परसुरी पाय म्हणून वाढवी आल्यानं. आई झोपते का? झोपते का? बंद कर. पुण्या म्हातारी उशीर कशी हे रुची हो रुची हो ना मी नाही आवडके. नाही रुचीने नाही आवडको म्हणते. माझ्या मन त्याला बोलावून तुले ना
मला विसरलीस का? आता बोललीस ना आता माझ्या मुलगी तोच आहे ते दीदी ना रे दीदी दीदी आहे ना दीदी हे बाय ना बदली का दीदी काही तू ओळखली का मग हे दीदी बसतोस का दादा केली हो नाही ना तशी नाही म्हणत मी म्हणला आता रुचे म्हणते बुडगाई सगळ्यांना सोडवते पण नाही ओळखलं तिले रुचीला नाही ओळखलं नाही ना नाही भाऊ केलं मसे म्हणाल का नाही केलं बिचाऱ्याला काही इथला पाणी नाही दिलं पण आता हो भाऊ केलं आणि आई कोटायला तुझी मामाजी कोणते हो माझे नाव सांगा माझा सुखाचा रामा हा आनंद आहे पर्श नानी कुठं आहे दादी तू घे आजीची पप्पी घे डुगू आजीला पादे त्याची कॅप काढ बरं आजीची पप्पी घेणार रे फोटो काढ म्हणत A few moments later. तर मंडळी बघितलं ना माझी आजी आता तिचं वय खूप झालेलं आहे आता सांगताच येत नाही कधी काय होईल तर त्यानंतर वहिनींनी इकडे नाश्ता वगैरे बनवलं होतं आणि सगळ्यांना खूप चांगला आशीर्वाद दिला माझ्या आजीनी जेव्हा माझी आई ना कामाला जायची तर तेव्हा लहानपणामध्ये सांभाळण्यासाठी माझी आजी यायची आमच्या घरी त्यामुळे तिच्यासोबतचं अटॅचमेंट खूप वेगळा आहे आमचा दोघींचा आणि तेच त्या पुराण्या गोष्टी ती आठवून थोडीशी इमोशनल झाली होती त्यामुळे मी सुद्धा इमोशनल झाली ती झाली तर त्यानंतर निघालो होतो आम्ही गावाला जायला तर डुगू इथे सगळ्यांना नमस्कार करत होता मी ना सगळ्यात मोठी नात असल्यामुळे सगळ्यांच्या लाडाची होती स्पेशली माझ्या आजीच्या खूपच लाडाची होती आणि जेव्हा इकडे गावाला राहत होती 5वी 6वीमध्ये माझं एज्युकेशन इकडे झालं तर तेव्हा मी माझ्या मामाच्या गावाला जायची आता फार कमी जाते मामाच्या गावाला मला एकदम बघितल्याबरोबर तिने ओळखलं ना नाही अश्विनी म्हणे अश्विनी जाऊ दे बाबा सुखाची राव हा हो मी आता शेवट जाऊन पाणी पाजून दिलं माझ्या आजीला शेवटचं कधी माझं काही येणं माहिती आहे का दादा माझं येणंही होईल ना मरणाला पण तरी पण मयत भेटत नाही मला कारण मला 6 घंटे लागतात ना रे यायला तिथून बसनी नाही मी कारनीच येते यावेळेस बसनी आली डेट झाली समज 9-10 वाजता हां रात्रीला माहित होते सकाळी पण येत होते असं पण येणं होते हो 8-9-10 वाजता हो पण जर म्हटलं की सकाळी यांनी मला फोन केला तर मला मय्यत भेटतच नाही माझं येणं होईल पण मय्यत भेटत नाही मला असं आहे मला यायलाच मी वर्षातूनच तर एकदा येते फक्त ह्याच वर्षामध्ये आता 2दा झालं माझं म्हणजे दिवाळीला आली होती आणि आता आई म्हणे कार्यक्रम आहे म्हणे त्याच्यामुळे आली मग येऊन जा बा म्हणे मग आजीलाही भेटणं होते म्हटलं मागच्या वेळेस काही आली तर भेटली पण नाही आता त्या दिवशीच कालच तर कशी तरी करत होती म्हणे बाबा आहे की नाही का रुची मग आता तिचा एकही दिवस सांगता येत नाही गॅरंटेड नाही आहे तिचा एकही दिवस हे उन्हाळी फसल आहे वाटते आहे ना उन्हाळी फसल आहे म्हटलं ही कशाला नाही चल ना झालं ना आता 2 मिनिटात घर येते ना आपला कशाला आता हे बस स्टँड अबे खाली पिली हे बस स्टँड लाखान दुर्गा नहीं रे भाई बारवा जाते यहाँ पर मिलेगा चिकन बियर गरम
अभी तर सुबह सुबह खाया आहे ना चिकन बढियापैकी. मी जास्त नाही जेवली वाटते, थोडीशी जेवली. हां मी कुठं जायचं राहिलं तर मी जेवणच नाही करत जास्त. इधर मिलती है बियर. दारू. अभी दिखाते हैं रुचि का कॉलेज. ये है मेरा कॉलेज. ये पिच्चू वाला पिच्चू. इधर मेरा 10वीं का सेंटर था. पिच्चू, ये वाला 10वीं का सेंटर. वो देखो वो. ये है रुचि का कॉलेज. इससे इधर पानी सारा है. ये है खतरे वाली, क्या बोलते वो खतरा. सब खतरनाक भी है. अरे ये इधर किधर जा रहे पापा? सोनार की दुकान पे भी नहीं जा रहे ना. पता नहीं किधर जा रहे. यार से जा रहे होंगे घर में. चलो इसके पीछे पीछे ही. आपण पिच्चू पिच्चू जावा. को समझ भी नहीं आ रहा. नहीं तो भी नजर हटी तो दुर्घटना घटी. ऐसा बहुत टाइम होता है इसलिए. अभी मेरी माँ मुझे लेके गोल्डन वाले गोल्डन इयरिंग्स लेके दे रही है. इसको मुझे चाहिए ना इसलिए. यस चलो जाएंगे. तुम पसंद करो मेरे लिए. आओ इधर पधारो. आओ भाई कम कम कम. हो एकच आहे. एकच आहे. मला ना साईडकडे घ्यायचे होते तर त्याच्यामुळे आम्ही ज्वेलरी शॉपमध्ये आलो होतो. तर इथे मी कानातल्यांची डिझाईनसुद्धा बघत होती आणि विचारत होती रुचू कोणती घेत आहे म्हणून. तिला घ्यायचे होते तर आता म्हणजे करून ठेवायचे होते तिच्यासाठीसुद्धा. तर इथे बघत होते मी आणि माझ्याकडे छोटेवाले साईडकडे होते पण ते खूप असे कानामध्ये मोठे मोठे दिसत होते. त्याच्यामुळे एकदम म्हटलं छोटे छोटे करते. तर तीच डिझाईन मी इथे बघण्यासाठी आईला आणलं होतं. नाही नको तो मोठे तर नाही. हेच पाहिजे किंवा मग हे गोल किंवा हे हे बघा. एका का जुन्या कोलमाऱ्यामध्ये चांगलं नव्हतं द्यायला कोणी आलीच नाही. अजी मॅडम वरती टाकून द्या बरं. गड्डे झाले मोठे जबरदस्ती टाकायला नाही. आणि हे बघा बरं दादा. भाव काय आता? 8,000. बापरे आता अजून वाढला. अजून उद्या वाढेल कारण आजचा भाव नाही आहे. रविवार बंद राहील. हा कालचा भाव शनिवार. किती आहे सोन्याचा भाव आता? 8,600 रुपये. 80,000 रुपये तोळा. 80,000 आणि चांदी? चांदी 1,000 रुपये. कॅरेट पाहून आहेत त्याच्यामध्ये. चांदी तर मागच्या वेळेस मी घेतलं होतं 80,000 रुपये तोळा. 1250. आणि 2330. 2330. 100 रुपयाचा फरक आहे. त्याच्यापेक्षा मग हे जास्त चांगले वाटत होते. पैसे मोठे काय ना? नाही नाही मला मोठे नको पाहिजे. माझी कॉन्फिडन्स आहेत तर मोठे काय कोणता कमी करा ना थोडक्या. वरती वरती. हो काय कमी झालं. तर ना मी हे साईडकडे सिलेक्ट केलेली होती. आईलासुद्धा आवडली होती आणि रुचूलासुद्धा आवडले होते आणि गोलवालेसुद्धा होते पण म्हटलं की नको ते. हे सुंदर वाटत होते आणि छान उठून पण दिसत होते. तर तुम्हाला कसं वाटले हे साईडकडे कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर रुचूची सुद्धा कान टोचत होते इथे ते दादा. तिलासुद्धा साईडकडे घालायचे होते. तर मंडळी हा व्हिडिओसुद्धा कसा वाटला तुम्हाला कमेंट थ्रू नक्की सांगा. तुमचं फीडबॅकसुद्धा देत जा मला. त्यावरूनच मला कळेल की खरंच तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात. 1 hour later. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि इथे डुगूची आणि पंकज दादाची मस्ती सुरू होती. परत अरहनसुद्धा होता मस्ती करायला. आणि इथे ना माझे कान खूप जास्त दुखत होते. भरपूर दिवसानंतर म्हणजे भरपूर वर्षानंतरच मी साईडचे खडे टाकलेली होती. आणि इथे ना डुगूचं म्हणजे वेगळंच काहीतरी सुरू असतो. तो ना कोंबड्या बकऱ्यांच्याच मागे धावत राहतो.
मी इथे माझ्या मैत्रिणीच्या घरी आलेली होती. माझी मैत्रीण भरपूर दिवसानंतर आलेली होती आपल्या घरी, तर म्हणजे माहेराला आली होती आराम करायला. तिची आत्ताच नुकतीच डिलेवरी झाली होती आणि ही माझी मैत्रीण आहे, तर बालपणीची मैत्रीण आहे. अगदी 1ली ते 4थीपर्यंत आम्ही एकत्र होतो. म्हटलं चला हिलासुद्धा भेटायला जायचं आणि हिच्या मुलालासुद्धा भेटायला जायचं. आता आहेच इथे, तर आता तिच्या गावाला जाणं तर होत नाही आपलं. त्यामुळे मग म्हटलं की चला आपण हिला छान भेटून घेऊ आणि मस्त गप्पा वगैरे मारू. तर गावाकडले व्हिडिओज मंडळी तुम्हाला आवडतात का? तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कसल्या प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर इथे ना डुग्गू मस्त लाडवत होता भाग्यश्रीच्या मुलाला आणि याचं नाव ना मस्त ठेवलेलं आहे, हृदय नाव ठेवलेलं आहे आणि खूप गोड आहे. खूप लाड करत होता डुग्गू. त्यानंतर मी सुद्धा पकडले त्याला, छान लाड वगैरे केलो होतं आम्ही दोघेही मायलेकांनी. आणि बघा ना आता तिलाही मुलगा झाला, मलाही मुलगा झाला आणि म्हणजे ते वेगळीच फिलिंग असते. दोघेही मैत्रिणी आम्ही एकाच गावच्या, जवळच घर आहे तिचंसुद्धा. तिच्या मम्मीला मी मामी म्हणत असते आणि चांगलं रिलेशन आहे आमचं दोघींचं पण, आणि माझ्या आईचं आणि तिच्या मम्मीचंसुद्धा छान रिलेशन आहे. तर अशा प्रकारे आम्ही छान बाबूला लाडवून वगैरे घेतलं. तर मंडळी असा होता आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडलेलाच असेल. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करत जा आणि लवकरच आपले 500 सबस्क्रायबर होणारच. सो मंडळी स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये अशाच काहीतरी नवीन व्हिडिओसोबत. सो बाय बाय, टेक केअर.